नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी संभाव्य प्रश्नसंच घेणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली। प्रश्न क्रमांक दुसरा, सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, सर्वोच्च न्यायालय यांनी सुस्वागतम हे नवीन पोर्टल सुरू करण्याची घोषणा केलेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक चौथा, दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, पिंगली व्यंकय्या यांना स्वातंत्र्य भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून संबोधले जाते। प्रश्न क्रमांक 6, भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, छत्तीसगड या राज्यामध्ये भिलाई स्टील प्रकल्प हा स्थित आहे। प्रश्न क्रमांक 7, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 8, भारताने अणुशक्ती प्रशिक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पोखरण या ठिकाणी भारताने अणुशक्ती परीक्षण केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 9, लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3, 552 ही लोकसंख्या लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक असू शकते। प्रश्न क्रमांक 10, थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 11, कोरडी औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नागपूर या जिल्ह्यामध्ये कोरडी औष्णिक विद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 12, सार्क संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे। प्रश्न क्रमांक 14, उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, डेहराडून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 15, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 3,
राष्ट्रपती हा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 16. भारताचे पोलादी पुरुष असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1. सरदार पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 18. पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान पुढीलपैकी कोण भूषवतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सभापती हा पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 19. गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 2. मवाळ या तत्त्वाचा पुरस्कार हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला. प्रश्न क्रमांक 20. भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पुनश्च एकदा प्रश्न पहा. भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. बुद्धिबळ या खेळाशी भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे खेळाडू संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 21. भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. परमवीर चक्र हा भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 22. डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4. हिवताप असे डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 23. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह हा कोणत्या वर्षी केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1. सन 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 24. लोकसंख्या मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2. जनगणना या प्रक्रियेचा उपयोग हा लोकसंख्या मोजण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 25. कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? तर ऑप्शन क्रमांक 1. जर्मन या देशाचा कार्ल मार्क्स हा विचारवंत होता. प्रश्न क्रमांक 26. इन्क्लाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 1. भगतसिंग यांनी इन्क्लाब जिंदाबाद हा नारा दिला. प्रश्न क्रमांक 27. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतात हा 3रा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 28. निवडणूक आयुक्ताची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. राष्ट्रपती हा निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतो. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 30. साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आला?
तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1954 या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रथम देण्यात आला. प्रश्न क्रमांक 31, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार खालीलपैकी कोणत्या भारतीय अंतर्वीराचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, राकेश शर्मा या भारतीय अंतर्वीराचे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार आहे. प्रश्न क्रमांक 32, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, देशातील तारापूर या ठिकाणी पहिला अणुविद्युत प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 33, भारतात प्रकाशित होणारे पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1, बंगाल गॅझेट हे भारतात प्रकाशित होणारे पहिले इंग्रजी वृत्तपत्र होते. प्रश्न क्रमांक 34, जमीन महसूलवरील उपकर गोळा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक 1, जिल्हा परिषद यांना जमीन महसूलवरील उपकर गोळा करण्याचा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 35, महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अहमदनगर या जिल्ह्याला महाराष्ट्राची इंद्रायणी नगरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 36, ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास अंतिम मान्यता खालीलपैकी कोण देतो? तर ऑप्शन क्रमांक 2, पंचायत समिती हा ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास अंतिम मान्यता देते. प्रश्न क्रमांक 37, महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठाची संख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठाची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 38, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2, बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सुरू केले. प्रश्न क्रमांक 39, मद्रास महाजन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, सुब्रमण्यम अय्यर यांनी मद्रास महाजन सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 40, पक्षी घरटे बांधत आहेत या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, पक्षी घरटे बांधत आहे या वाक्यातील काळ हा चालू वर्तमान काळ असा आहे. प्रश्न क्रमांक 41, कोणता कालखंड हा गांधी युग म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1917 ते सन 1947 हा कालखंड गांधी युग म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 42, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा हा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर ऑप्शन क्रमांक 1, 2005 या वर्षी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मंजूर झाला. प्रश्न क्रमांक 43, कॅम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कॅम्प्युटर असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, कॅम्प्युटरच्या CPU या भागाला हार्ट ऑफ कॅम्प्युटर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 44, वेबसाईटवरील वेब पेजच्या एकमेव पत्त्यास पुढीलपैकी काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2,
URL असे वेबसाईटवरील वेब पेजच्या एकमेव पत्त्यास म्हणतात. प्रश्न क्रमांक 45. गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. अबॅकस हे यंत्र गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र आहे. प्रश्न क्रमांक 46. गुगलने गुगल मॅप ही सुविधा कधीपासून सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. 2005 या वर्षी गुगलने गुगल मॅप ही सुविधा सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणता स्लाइड डिझाईनचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 3. स्लाइड लेआउट हा स्लाइड डिझाईनचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 48. लोणचे हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. पोर्तुगीज या भाषेतील लोणचे हा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 49. राशीद बसने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4. राशीद बसने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ योग्य ठिकाणी बसणे असा होतो. प्रश्न क्रमांक 50. राजा प्रधानाला बोलवतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4. राजा प्रधानाला बोलवतो या वाक्यातील प्रयोग हा कर्तरी प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 51. अरण्य या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. विपिन हा अरण्य या शब्दाला समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 52. ओनामा या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. ओनामा या शब्दाचा अर्थ हा सुरुवात असा होतो.